नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक मेरुकर एस व्ही. 11वी अर्थशास्त्राच्या अध्ययनामध्ये सर्वांचं स्वागत. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो. मागील तासाला आपण प्रकरण नंबर 1 सुरू केलं होतं की ज्यामध्ये आपण अर्थशास्त्राची व्याख्या अभ्यासल्या होत्या. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा दोन शाखा या अर्थशास्त्राच्या आहेत. रॅग्नर फ्रिश आणि त्या पाडलेल्या आहेत. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या अभ्यासली होती, संकल्पना अभ्यासल्या होत्या. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संकल्पनामध्ये शेवटची संकल्पना होती आर्थिक क्रिया. आता आर्थिक क्रिया या संकल्पनेविषयी आपण माहिती अभ्यासली होती. आर्थिक क्रिया म्हणजे मानवी व्यवसाय. विद्यार्थी मित्रो, आज आपण अर्थशास्त्राचे म्हणजे आर्थिक क्रिया जी आहे याविषयी माहिती घेऊन आपण स्थूल अर्थशास्त्राची माहिती घेणार आहोत. आता आर्थिक क्रिया ही 8वी संकल्पना आहे. मग आर्थिक क्रिया म्हणजे मानवाची व्यवसाय, मग प्राथमिक असेल, दुय्यम असेल, तृतीय व्यवसाय क्रिया असतील. या क्रियांमध्ये प्रामुख्याने 4 प्रमुख क्रियांचा समावेश होतो की ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग. म्हणजे आर्थिक क्रिया ज्या आहेत, आर्थिक क्रियांचं 4 प्रकारात वर्गीकरण केलं तर ते म्हणजे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग असे 4 भागामध्ये आर्थिक क्रियांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर आपण घेऊ उत्पादन. आता उत्पादन म्हणजे काय, तर उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. उपयोगिताची निर्मिती, जे जे घटक उपयुक्त असतात त्या घटकांची निर्मिती करणं म्हणजे त्या ठिकाणी उत्पादन होय. या उत्पादनाचे प्रमुख घटक कोणते असतात की उत्पादनाची क्रिया ही कोणत्या घटकावर प्रामुख्याने अवलंबून असते. असे 4 घटक आहेत. उत्पादनाची क्रिया अवलंबून असणारे 4 घटक आहेत. म्हणजे उत्पादनाचे प्रमुख घटक हे 4 घटक आहेत. 1 म्हणजे भूमी, 2 श्रम, 3 भांडवल, 4 संयोजक. हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की उत्पादनाचे प्रमुख घटक कोणते. तर उत्पादनाचे 4 प्रमुख घटक आहेत. ते म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असे 4 घटक आहेत. आता अर्थशास्त्रीयदृष्ट्या ज्या व्यवसायातून कोणत्याही प्रकारची आर्थिक उत्पादन होत नाही, केवळ मानवी जीवनात समाधान व मोठ्या प्रमाणावर जीवन मूल्याची निर्मिती होते, असे व्यवसाय उत्पादन श्रेणीत महत्त्वाचे नाहीत. उदाहरणार्थ छंद. आता उत्पादन 4 घटक आहेत. ते घटक म्हणजे एक आहे भूमी, तिची आपण माहिती घेणार आहोत एकेकाची. आता भूमी हा उत्पादनाचा एक नैसर्गिक घटक आहे. तो विनामूल्य देणगी आहे. मग भूमी म्हणजे नेमकं काय, तर भूपृष्ठालगत किंवा भूपृष्ठाच्या वर किंवा भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. उदाहरणार्थ खनिजे ही भूपृष्ठाखाली मिळतात. मृदा व पाणी भूपृष्ठालगत मिळते. तर हवा सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात. म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही एक व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला मोबदला म्हणून खंड मिळतो. म्हणजे भूमीला मोबदला काय असतो, तर खंड असतो. अशा प्रकारे भूमी हा एक महत्त्वाचा नैसर्गिक घटक, विनामूल्य देणगी आहे. तो एक उत्पादनाचा प्रमुख घटक आहे. कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटलं त्याला भूमी आवश्यक असते, म्हणून भूमी महत्त्वाचा घटक आहे. दुसरा घटक आहे श्रम. उत्पादनात दुसरा घटक आहे श्रम. उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी किंवा मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेली कोणतीही कृती म्हणजे शारीरिक, बौद्धिक अशा प्रकारची कोणतंही काम म्हणजे श्रम होय. म्हणजे आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक किंवा बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. तर श्रम या उत्पादन घटकाला काय मोबदला भेटतो, तर वेतन किंवा मजुरी भेटते. वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला त्याला मिळतो. उदाहरणार्थ सुतार, लेखनिक, अभियंता
यांना वेतना स्वरूपात मोबदला मिळतो. म्हणजे श्रम हा एक दुसरा घटक आहे महत्त्वाचा. श्रमाला भेटतो वेतन हा मोबदला भेटतो. तिसरा घटक आहे भांडवल. आता कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटलं की त्याला पैसा आवश्यक आहे, म्हणजे भांडवल आवश्यक आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यावरती कच्चा माल खरेदी करणं असेल, जागा खरेदी करणं असेल, अशा विविध बाबींसाठी भांडवल आवश्यक असतं. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल हा उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. भांडवलाचा मोबदला काय आहे तर व्याज मिळतं. उदाहरणार्थ यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी पैसा लागतो. त्या भांडवलाला प्रामुख्याने काय आवश्यक आहे तर त्याला मोबदला म्हणून व्याज द्यावं लागतं. ही यंत्रसामुग्री खरेदीसाठी भांडवल आवश्यक आहे. चौथा घटक आहे तो म्हणजे सर्वांना एकत्र आणणारा संयोजक. उद्योगाचा व्यवस्थापक, प्रमुख व्यवस्थापक किंवा कप्तान म्हणजे संयोजक होय. उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्य त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. म्हणजे संयोजक हा संपूर्ण उत्पादन प्रक्रियेला एकत्रित करणारा मजूर असतील, आर्थिक भांडवल असेल, कौशल्य असेल, त्या कौशल्याच्या जोरावर तो नियोजन करतो आणि तेव्हा त्या बदल्यात त्याला नफा मिळतो. जितकं संयोजन चांगलं तितकं नफ्याचं प्रमाण वाढत जातं. अशा प्रकारे उत्पादनाचे 4 घटक, हे 4 घटक पाहिले आपण, ते म्हणजे ती भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. आता अशा प्रकारे उत्पादन क्रिया जी आहे किंवा आर्थिक क्रिया जी आहे त्या आर्थिक क्रियाचा आपण पहिला घटक अभ्यासला तो म्हणजे उत्पादन. दुसरा घटक आहे तो म्हणजे वितरण, की जे उत्पादन झाले ते उत्पादनाचं वितरण करणे, लोकांपर्यंत, ग्राहकापर्यंत, दुकानदारापर्यंत ते उत्पादन पोहोचवणं म्हणजे वितरण. उत्पादनाची समाजाच्या विविध भागामध्ये वितरण होते. उत्पादन घटकाचे मोबदले जसे खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. उत्पादनाचा दुसरा घटक आहे वितरण. तिसरा घटक आहे विनिमय. विनिमय म्हणजे विकणे किंवा त्याला म्हणता येईल त्या ठिकाणी देवाणघेवाण करणे. विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. हा तिसरा घटक उत्पादन आर्थिक क्रियाचा आहे. चौथा घटक आहे आर्थिक क्रियाचा ते म्हणजे उपभोग. आता उपभोग म्हणजे मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तू सेवाचा उपभोग करणे. म्हणजे उपभोग म्हणजे मानवी गरज पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे व उपभोग घेणे. अशा प्रकारे आर्थिक क्रिया 4 घटक उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग. आपण उत्पादन 4 घटक पाहिले, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आज आपण त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र याच्या मूलभूत संकल्पना त्या पाहिल्या, की गरजा असतील, वस्तू सेवा असतील, मूल्य असेल किंवा आर्थिक क्रिया असतील, त्याचबरोबर संपत्ती असेल, उपयोगिता असेल, व्ययशक्य उत्पन्न असेल, वैयक्तिक उत्पन्न असेल, अशा प्रकारच्या 8 संकल्पना या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आपण अभ्यासलेल्या आहेत. या वैयक्तिक स्वरूपात उत्पन्नाची क्रिया आपण अभ्यासल्या. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण अर्थशास्त्राची दुसरी शाखा जी आहे रॅग्नर फ्रेश यांनी जी सांगितलेली आहे ती शाखा म्हणजे त्या ठिकाणी आपण घटक पाहिले त्यामध्ये उत्पन्नाचे घटक अभ्यासले. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र ही दुसरी एक महत्त्वाची शाखा त्या ठिकाणी अर्थशास्त्राची आहे. ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. जसं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे त्या ठिकाणी वैयक्तिक घटकांचा अभ्यास किंवा वैयक्तिक घटकाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. जसं एक उत्पादक, विक्रेता, कुटुंब एका घटकाचं सविस्तर विभाजन करून माहिती पाहिजे जाते, त्याला म्हणता येईल सूक्ष्म अर्थशास्त्र. तसेच प्रकारे दुसरी व्याख्या आहे ते शाखा आहे ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजे एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक,
एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादीचा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूणात्मक घटकाचा, समग्र घटकांचा, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास इथं केला जातो. केनेथ बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची देखील व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे? तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी नसून एकूण परिमाणाशी होतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. अशा प्रकारची व्याख्या हे केनेथ बोल्डिंग यांनी केलेली आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे एकूण परिमाणाचा अभ्यास, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास, एकूण किंमत पातळीचा अभ्यास, एकूण उत्पादनाशी नसून त्या राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास, अशा प्रकारे एकूण वाट्याचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. अशी व्याख्या केनेथ बोल्डिंग यांनी केलेली आहे. विद्यार्थी मित्रो, त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत. जशा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत त्याप्रमाणे स्थूल अर्थशास्त्रात देखील काही संकल्पना आहेत. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. दुसरी संकल्पना आपल्याला सांगता येईल बचत. तिसरी आहे गुंतवणूक. चौथी आहे व्यापार चक्र. पाचवी संकल्पना आहे आर्थिक वृद्धी. सहावी संकल्पना आहे आर्थिक विकास. अशा प्रकारच्या 6 संकल्पना म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या जशा 8 संकल्पना आहेत तशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राच्या 6 मूलभूत संकल्पना आहेत. त्या संकल्पना पहिली आपण एक एक माहिती समजून घेणार आहोत. पहिली आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाचे उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असे देखील म्हटले जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी असंबंधित असणारे उत्पन्न की ज्याला देशाचे एकूण उत्पन्न असे म्हणतात. व्याख्या स्वरूपात सांगायचं म्हटलं तर एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेले अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर एका आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये ज्या अंतिम वस्तू आणि सेवांची निर्मिती झाली त्या त्यांचे पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केली तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या अंतिम वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेली मापन होय. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय अशी व्याख्या केलेली आहे. ती तुम्हाला समज असेल. राष्ट्रीय उत्पन्न हा एक स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा घटक आहे. दुसऱ्या संकल्पना आहे ती म्हणजे बचत. आता बचत की आपण भविष्यामध्ये काहीतरी आपली गरज भागेली असेल आपण काही उत्पन्नाचा काही भाग राखून ठेवतो त्याला बचत म्हणता येईल. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत असे म्हणतात. बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. म्हणजे अशा प्रकारे बचत ही एक समग्र अर्थशास्त्राची स्थूल अर्थशास्त्राची महत्त्वाची संकल्पना आहे. त्यानंतर तिसरं आहे गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय.
उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे, जमीन इत्यादीसाठी आपण ते गुंतवणूक करत असतो. म्हणजे त्या ठिकाणी बचतीतून प्रामुख्याने जे गंगाजळी साठते, भांडवल निर्मिती होते, ते भांडवलचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. चौथी संकल्पना आहे ती म्हणजे व्यापार चक्र. आता व्यापार चक्र म्हणजे काय? त्या ठिकाणी व्यापारामध्ये त्या ठिकाणी कधी चढ उतार होत असतात, कधी तेजी असते, कधी मंदी असते, किंवा व्यापार वेगाने चालतो किंवा मंदावतो. त्याला व्यापार चक्र असं म्हणता येईल. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियामधील चढउतारामुळे होत असतात. आता चढ आणि उतार म्हणजे तेजी आणि मंदी होय. आता तेजी म्हणजे काय? तर सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. या उलट मंदी म्हणजे काय? तर सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. अशा प्रकारे व्यापार चक्र ही एक महत्त्वाची संकल्पना या अर्थशास्त्रामध्ये अभ्यास जाते. म्हणजे हा स्थूल अर्थशास्त्र एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का पुस्तकामध्ये दिले व्यापार चक्रातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी असे म्हणतात. समजा आता मंदीची परिस्थिती निर्माण झाली, किंमत पातळी घसरली, वस्तूला किंमत राहत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी व्यवसाय बंद होतात, कंपन्या उत्पादन थांबवतात आणि त्या ठिकाणी जे रोजगारी तयार होते, बेरोजगार निर्माण होतात, लोकांना काम मिळत नाही, अशा वेळी त्याला निर्माण होणारी बेकारी म्हणजे चक्रीय बेकारी होय. ठीक आहे. त्यानंतर पाचवी संकल्पना आहे आर्थिक वृद्धी. आता आर्थिक वृद्धी म्हणजे विकास. आर्थिक वृद्धी या संकल्पनेत संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. ही आर्थिक वृद्धी जी आहे ही आपण याने अभ्यासलेली आहे. विद्यार्थी मित्र, आर्थिक वृद्धीमध्ये वृद्धीसोबत आपल्याला मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकामध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. अशा ठिकाणी मी शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा विविध घटकामध्ये हे बदल घडवून आणता येत असतात. म्हणजे आर्थिक वृद्धीमध्ये हे घटक त्यामध्ये समाविष्ट होत असतात. अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याची माहिती पाहिली. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना कोणत्या आहेत त्या अभ्यासल्या. कोणत्या संकल्पना आहेत त्या? तर राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. आता आर्थिक विकासामध्ये काय? आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना मानली जाते. यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. शिक्षण, आरोग्य असेल. लक्षात घ्या, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास फरक आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे या संकल्पनेत संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या सांगायचं म्हटलं तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ बनते. तर आर्थिक विकासामध्ये त्या ठिकाणी गुणात्मक दृष्टिकोन मानला जातो. आर्थिक विकास साधून आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकामध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे म्हणजे आर्थिक विकास होय. शिक्षण असेल, आरोग्य असेल, यामध्ये बदल करणं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना 6 संकल्पना आपण अभ्यासल्या. त्यानंतर विद्यार्थी मित्र, 2 आपण जे शाखा अभ्यासल्या स्थूल आणि सूक्ष्म, या स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास आपण करायचा म्हटलं तर लक्षात ठेवण्याचे आपले काही मुद्दे आपण लक्षात ठेवू शकतो. तुलनात्मकदृष्ट्या त्यामध्ये आपण घेऊ आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संकल्पना जी आहेत, जसं सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, स्थूल अर्थशास्त्र आहे, तुलनात फरक आहे, तशा प्रकारे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या कशा भिन्न आहेत, फरक स्पष्ट करायचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता त्यामध्ये मुद्दे घेऊ आपण. पहिला मुद्दा आपण आर्थिक वृद्धीमध्ये घेता येईल की आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. तर याच्या उलट आर्थिक विकास आहे. आर्थिक विकास म्हणजे वृद्धीबरोबरच
महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल म्हणजे लोकांच्या कल्याणात वाढ करतात, त्याला म्हणते आर्थिक विकास. वृद्धी पण होते आणि कल्याणात वाढ साधली जाते. दुसरा फरक सांगता येईल, ही आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित आणि संख्यात्मक आहे. याउलट आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक आणि गुणात्मक आहे. ही संख्यात्मक, दुसरी आहे गुणात्मक. तिसरा मुद्दा सांगता येईल, आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. याउलट आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. म्हणजे पहा, अशा प्रकारे आर्थिक वृद्धी आर्थिक विकास होऊ शकते, परंतु आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय होऊ शकत नाही. चौथा फरक आहे, आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे. काही त्रास होतो का? या आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. त्यानंतर आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे आणि आर्थिक विकास हा सर्वसमावेशक संकल्पना आहे. त्यानंतर पाचवा फरक आहे, आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे, तर आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. सहावा फरक आहे, आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते आणि आर्थिक विकास हा कृषी उत्पादक, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा इत्यादी मोजला जातो. अशा प्रकारे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासामध्ये 6 मुद्दे अभ्यासले. फरक स्पष्ट करायला विचारला 2 मुद्दे कोणते लिहिणे आवश्यक, 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो तुलनादृष्ट्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण त्या ठिकाणी पहिलं प्रकरण संपवलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे किंवा अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना या प्रकरणामध्ये आपण अर्थशास्त्राची व्याख्या पाहिल्या. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या संकल्पना अभ्यासल्या. अशा प्रकारे हे प्रकरण आपण पाहिलं छोटंसं. या प्रकरण स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचं आहे. मी स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे. स्वाध्याय प्रश्न व्यवस्थित तयारी करा. आपली घटक चाचणी परीक्षा त्यावर आधारलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे ते व्यवस्थित करा, दीर्घोत्तर प्रश्न व्यवस्थित पहा. त्यानंतर आपण पुढील अध्यायात असेल आपण दुसरे प्रकरण सुरू करणार आहोत, ते म्हणजे पैसा. आता पैसा म्हणजे आपण चर्चा केली होती की पैसा म्हणजे काय, किंवा वस्तू मिळणे, पैशापूर्वी कोणती पद्धत होती, वस्तू मिळणे पद्धत होती, पैशाचे प्रकार कोणते आहेत, गुणधर्म कोणते आहेत, उपयोग कोणते आहेत, याची माहिती दुसऱ्या प्रकारामध्ये आहे. ते आपण नंतर अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो.